सिम्प्लिफिकेशन हा असा एक टॉपिक आहे ज्याच्यामध्ये आपण चांगला स्कोर करू शकतो. ऍक्च्युअल एक्झामला गेल्यानंतर आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे बरेचसे प्रश्न तुम्हाला RRB क्लर्क सारख्या एक्झामला बघायला मिळतील. अगदी 10, 12, 13 प्रश्न सुद्धा एक्झामला येतात आणि आपण न चुकता ते प्रश्न अगदी कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकतो. फक्त तुम्हाला सिम्प्लिफिकेशन मध्ये असणारे ट्रिक्स किंवा टेबल पार्ट असणे, हाफ डबलच्या गोष्टी, युनिट प्लेस, या सगळ्या गोष्टी सिम्प्लिफिकेशन मध्ये मॅटर करतात. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला जमत असतील, याचं प्रॅक्टिस जर तुम्ही ऑफलाईनला चांगल्या पद्धतीने केला असेल तर तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये एक चांगला अटेम्प्ट करू शकता. सिम्प्लिफिकेशनचे हातचे मार्क असतात ते कुठेही वाया घालवू द्यायचे नाहीत. आपण चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट कसा करायचा, त्याच्यामध्ये असणारे ट्रिक्स कोणत्या असतात हे एका मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. त्याचप्रमाणे याही व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न बघूयात. नमस्कार मित्रांनो, मी सचिन कांबळे आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या कॉन्ट बाय सचिन कांबळे या युट्यूब चॅनलमध्ये. वेळ न घालवता डायरेक्ट प्रश्न बघा. ऍक्च्युअल एक्झामला जसे प्रश्न असतात त्याच पद्धतीचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. व्हिडिओ बघताना तुम्ही स्टॉप केलं आणि जरी सोडवलं, ओरली करण्याचा ट्राय केलात तरी तुमच्यासाठी ते बेस्ट राहील. जेणेकरून तुम्हाला ओरली प्रश्न सॉल्व्ह करायचे कसे, कॅल्क्युलेशन मनातल्या मनात कसं करायचं याची प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि ऑफलाईन अभ्यास करताना जर तुम्ही एखादी मॉक देताय किंवा ऑफलाईनचे प्रश्न सॉल्व्ह करताय तर मॅक्झिमम करून ओरली करण्याचा ट्राय करा. जेणेकरून तुम्हाला ऍक्च्युअल एक्झामला गेल्यानंतर पेन आणि पेपरचा एकदम कमी प्रमाणात वापर करता येईल, फक्त सिम्प्लिफिकेशनच्या ह्या टॉपिकसाठी. पहिला प्रश्न बघा. 250 इंटू 20 डिवायडेड बाय 5 मायनस 729. डिवायडेड 5 म्हणजे स्ट्रक्चर कसं असेल, इथं असं असेल, म्हणजे 20 डिवायडेड बाय 5 ह्या पद्धतीने असेल. हे प्रश्न बघितल्या आपल्याला ते समजायला पाहिजे. 5 एके 5, 5 गुणिले 4 20, 250 गुणिले 4 1000 आणि 1000 मधून आपल्याला 729 जर मायनस केलं तर आपल्याला आन्सर येईल 271. 1000 मधून 729 मायनस करणं जर आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह जर वाटत असेल तर सुरुवातीला तुम्ही काय करू शकताय की मनातल्या मनात जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर 1000 वजा 700 करा, तर याचा आन्सर येईल 300. आणि 300 मधून जर त्याच्यानंतर आपण 29 मायनस केलं तर आपल्याला 271 हे आन्सर भेटेल. आणि हा प्रश्न आपल्याला एकदम कमी वेळेमध्ये जमून जाईल. पुढचा प्रश्न बघा. 160 डिवायडेड बाय 40 प्लस 112 इंटू 15. 160 भागिले 40 जर केलं तर किती आन्सर येईल? 4. आणि 4 मध्ये जर ह्या दोघांचा गुणाकार केला 112 गुणिले 15 तर युनिट प्लेसला 0 येईल. मग इथं जर 4 येते आणि मग युनिट प्लेसला या दोघांचा गुणाकार केला तर 0 येते. तर युनिट प्लेसला जर आपला आन्सर असेल तर ते किती असेल? 0 प्लस 4 म्हणजे किती असेल? 4. कारण इथं 0 आहे, 5 5 5. एकच ऑप्शन असा आहे ज्याच्या युनिट प्लेसला 4 आहे. म्हणजे गुणाकार सुद्धा करायची गरज नव्हती. 160 भागिले 40 केलं तर आपल्याला 4 आलं. आणि 112 गुणिले 15 करताना आपण असं करू शकतो की 100 गुणिले 15 करा, 1500. आणि 12 गुणिले 15 आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 180. म्हणजे हे किती येईल? 1680. 1680 प्लस 4 केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल 1684. आपल्याला 15 गुणिले 12 ह्या सगळ्या गोष्टी हाफ डबल करताना लगेच समजायला पाहिजेत. गोष्टी त्या लगेच समजल्यानंतर तुमचा प्रश्न हे कमी वेळेमध्ये सुटून जाईल. 55% ऑफ 320 प्लस 88% ऑफ 400. जर 88% 400 असेल तर पर्सेंटेजसाठी 2 0 कॅन्सल करा. 88 गुणिले 4 हे असं येईल. आणि इकडे जर बघितलं तर 1 0 कॅन्सल करा. आणि 55ला जर आपण 5.5 केलं आणि इंटू जर केलं 32 तर हे कॅल्क्युलेशन करताना जर 5.5ला जर डबल केलं तर 11 होईल. आणि 32ला हाफ करा, 16 होईल. 11 गुणिले 16 अधिक 88 गुणिले 4 हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न बघताना सुरुवातीला आपण काय डायरेक्ट लक्ष द्या की ऑप्शन मध्ये युनिट प्लेस वेगळे आहेत का. इथं 6 आहे, 0 आहे, 2, 8 आणि 4. ठीक आहे, सगळे युनिट प्लेस हे वेगळे वेगळे आहेत तर आपण युनिट प्लेस तसं जाऊ शकतो. 11 गुणिले 16 जर केलं तर युनिट प्लेसला 6 येईल. आणि 88 गुणिले जर 4 केलं तर युनिट प्लेसला 2 येईल. 6 ने 2 8. युनिट प्लेसला 8 असलेला एकमेव ऑप्शन म्हणजे 528. जर युनिट प्लेसला 8 असणारे जर अजून 2 ऑप्शन असते तर आपल्याला हा क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करावा लागला असता. 11 गुणिले जर 16 केलं तर 16 एके 16 कॅरी फॉरवर्ड 1, 16 एके 16 आणि 1 17, 176 आलं. आणि 88 गुणिले 4 करतोय, 4 8 32 कॅरी फॉरवर्ड 3, 4 8 32 आणि 3 35. ह्या दोघांचं आपल्याला फक्त ऍडिशन करावं लागलं असतं.
ते मग 528 हे आपल्याला आन्सर भेटला असतं. जर ऑप्शनमध्ये युनिट प्लेसला 8 असणारे अजून एक दोन ऑप्शन असते तर मात्र हा प्रश्न आपल्याला पूर्ण सोडवायला लागला असता. पुढचा प्रश्न बघा. पर्सेंटेज क्वेश्चन मार्क डिवाइडेड बाय 27 इंटू 48 इज इक्वल टू 288 डिवाइडेड बाय 18 इंटू 9. आपल्याला हे स्ट्रक्चर समजायला पाहिजे. हे मी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं. 288 भागिले 18 गुणिले 9 हे असं असतं. आपल्याला लगेच कळायला पाहिजे. मग आपण काय करतो, 9 एके 9, 9 दुने 18, 288 भागिले 2 म्हणजे किती येईल, 144. पण हे स्ट्रक्चर ज्यावेळी आपल्याला समजतं तर आपण काय करतो, 9 एके 9, 9 दुने 18, 288 भागिले 2 144 आणि 144 हे RHS मध्ये आलेला आन्सर आहे आपलं. तर इथं कसं असेल, LHS मध्ये x डिवाइडेड बाय 27 इंटू 48. ठीक आहे, तर इज इक्वल टू 144. मग हे जर पुढची स्टेप जर आपण केली तर 144 इंटू 27 डिवाइडेड बाय 48 हे झालं स्टेप बाय स्टेप. आपण जर करून घेतलं तर आपल्याला क्वेश्चन मार्क किंवा x ची व्हॅल्यू काढायची असेल तर 48 एके 48 आणि 48 तिरके 144, तीन जर गुणलं 48 ला तर 144 आपल्याला आन्सर भेटतं. 27 तिरकं किती येईल, x बरोबर 81. हे झालं स्टेप बाय स्टेप. जर स्टेप बाय स्टेप सोडवायचं असेल तर तुम्ही ऑफलाईनला ते सोडवू शकता. ऍक्च्युअल एक्झामला इतक्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला करून चालणार नाही, कारण ह्याच्यामध्ये 15 सेकंदाचा 20 सेकंदाच्या क्वेश्चनला तुम्ही 1 मिनिट घालवाल. 9 एके 9, 9 दुने 18, 288 भागिले 2 144, 48 एके 48, 48 तिरक 144 आणि 27 इकडे काय होईल, गुणिले होईल 27 तिरक 81. ह्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत, तर आपण सिम्प्लिफिकेशन कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकतो. पुढचा प्रश्न, 35% ऑफ 224. जर 35% ऑफ 224 जर करायचं झालं तर आपण याला कसं लिहू शकतो, 35 इंटू 2.24 अधिक, जर याला भाग दिला 8 ने, 8 एके 8, इथं 7 उरले, 8 9 72 आणि 8 सक 48 बरोबर 100 मायनस क्वेश्चन मार्कचं आपल्याला काय करायचं, इथं जे आन्सर येईल त्याचं क्यूब रूट काढायचं आहे. 35 गुणिले 2.24 ला आपल्याला जर इझी वेने करता येईल तर कसं करता येईल, 35 ला डबल करा 70 आणि 2.24 ला हाफ करा 1.12 अधिक 19.6. 7 गुणिले इथे किती होईल, 11.2 अधिक 19.6. 7 दोन्ही 14 4 कॅरी फॉरवर्ड 1, 11 7 77 आणि 1 78.4 प्लस 19.6 म्हणजे 79 अधिक 19 जर केलं तर आपल्याला 98 भेटेल. आणि LHS मध्ये RHS मध्ये किती असेल, 100 मायनस क्यूब रूट मध्ये क्वेश्चन मार्क. 100 मायनस 98 जर केलं तर 2 येईल, 2 बरोबर आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू शोधायचं आहे. तर क्वेश्चन मार्क बरोबर 8, जर 8चं क्यूब रूट काढलं तर किती येईल, 2 येईल. तर मग क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती असेल, 8 असेल. हा प्रश्न थोडा कॅल्क्युलेट होता, कारण जर व्हॅल्यू आपल्याला जर पॉईंटमध्ये येत असतील तर ह्या प्रश्नाला थोडंसं वेळ लागतो. पॉईंटमधील व्हॅल्यू ह्या ओरली करता येत नाहीत. जर अशा प्रकारचा क्वेश्चन जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता, नाहीतर मार्क करून जरी गेलं, हा मार्क करा आणि पुढे जायला गेल्यानंतर तुम्हाला इझी क्वेश्चन भेटतील ते आधी सोडवून घ्या. आणि मग पॉईंट मधले जर तुम्ही प्रश्न जर अटेम्प्ट केलात तर थोडी रिस्क कमी होईल. कारण याच्यामध्ये जर तुम्हाला एखादी जर मायनर तुमची चूक असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही स्टक झालात तर मग तर इथं थोडासा आपल्याला 1 मिनिट सुद्धा जाऊ शकतो. पण ठीक आहे, पॉईंट होतं, इतकं पण काही लेंदी प्रश्न नव्हता, आपण सोडवू शकत होतो. तुम्हाला जर तुमच्यावर कॉन्फिडन्स असेल, तुम्ही कुठे चुकणार नाही, जर कॉन्सन्ट्रेशन चांगल्या पद्धतीने तुमचं होत असेल तर हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. पण रिस्क न घेता RRB क्लर्कची एक्झाम अशी असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठे स्टक न होता हे पूर्ण स्पीडने तुम्हाला ते प्रश्न पूर्ण एक्झाम अटेम्प्ट करायची असते. तर थोडंसं पॉईंटकडे लक्ष द्या, आपण कुठे पॉईंट देतोय कुठे देत नाही, लिहिता लिहिता गडबडीनं इकडचा पॉईंट तिकडे होऊ शकतो. 11.2 लिहिले तिथं 1.12 सुद्धा होऊ शकतं. असं काही ना काही झालं, जर आपल्याला तो प्रश्न परत एकदा सॉल्व्ह करायला लागला तर मात्र अजून टाइम जाऊ शकतो. तर ह्या गोष्टी तुम्ही अगदी काटेकोरपणे जर पाळल्या एक्झामला तर चांगल्या पद्धतीनं प्रश्न सॉल्व्ह करू शकताय. फक्त पॉईंट आला तर थोडीशी काळजी घ्या. प्रश्न तर जमणारच आहे, फक्त वेळ लागतो, आपल्याला कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करायचं आहे, त्याच्यामुळं लक्ष कायम राहू द्या. 324चं स्क्वेअर रूट किती येईल, 18 येईल. 18 ने 256चं स्क्वेअर रूट किती येईल, 16. तर ह्या दोघांची व्हॅल्यू येईल 34. मग 551 भागिले जर x असेल तर RHS मध्ये इकडे x जाईल आणि LHS मध्ये काय होईल, 510
डिवायडेड बाय 34 म्हणजे 17 × 51, 17×2 = 34, 30/2 तुमचा आन्सर काय येईल 15 येईल. सगळ्याच गोष्टी पेपरवर लिहिण्यासारख्या नसतात. मी काय केलं 18 ने 16 34 लिहून घेतलं आणि 510/34 फक्त पेपरवरती एवढीच गोष्ट लिहिली. मग 17 × 51 30 आले, 17×2 = 34, 2 30/2 15. पेपर पेनचा यूज न करता सुद्धा हे आपल्याला एकदम इझी प्रश्न होता, तो जमला असता. हे सगळे प्रश्न तुम्ही जर अड्डाची जर एखादी मॉक ओपन केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील ह्या लेवलचे प्रश्न. म्हणजे जर तुम्ही एखादा सोर्स यूज करताय तर त्याच्यामध्ये जर अशा प्रकारचे प्रश्न जर दिसत असतील सिम्प्लिफिकेशनचे, तर हीच लेवल तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये सुद्धा दिसते. थोडंसं याच्यामध्ये अजून एखादी कुठली तरी व्हॅल्यू ऍड होईल, पण पॅटर्न सेमच असतो. सगळ्या व्हॅल्यू सोप्या असतात. एखादा फ्रॅक्शन दिसेल, एखादा मिक्स फ्रॅक्शन दिसेल, पण त्यांचा जो प्रश्नाचे जे फॉर्मॅट असतो हा मात्र सेमच. हा क्वेश्चन जर आपण नीट बघितला तर आपल्याला लक्षात येईल की कॅल्क्युलेशन करायला थोडं कन्फ्युजन होईल. डिवायडेड बाय, इंटू, डिवायडेड बाय, इंटू. मग हा प्रश्न अशा प्रकारचे जर क्वेश्चन जर येत असतील तर ते पूर्ण आहे तसं क्वेश्चन आपण पेपरवरती लिहून घ्यायचं का? तर नाही, त्याच्यामध्ये आपला काय होईल, टाइम जाईल. जर 32/1024 असेल तर ह्या व्हॅल्यू कोणत्या टेबलमध्ये येतात? 8च्या टेबलमध्ये सुद्धा ह्या व्हॅल्यू येतात, 4च्या टेबलमध्ये सुद्धा येतात आणि 16च्या टेबलमध्ये सुद्धा येतात. पेपरवर लिहिताना आपण काय करतोय, 16×2 = 32 डिवायडेड बाय 16×6 म्हणजे 32ला मी भाग घालवला, 16×2 = 32 डिवायडेड बाय 16×6 उरले 6, 16×4 = 64 इंटू 128/8 × 128. तर हे असं येईल. 16 भाग दिल्यानंतर असं येईल. ज्या पद्धतीने मी 16 भाग दिला होता, 16×2 = 32, 16×6 = 16×4 = 64, त्याच पद्धतीने 128 जर 8 केलं तर 8×1 = 8, 8×6 = 48 × 128 ॲज इट इज. तर 16×1 = 16, 16×4 = 64, 2×1 = 2, 2×2 = 4 आणि 128/2 आपलं आन्सर किती येईल? 128/2 आन्सर किती येईल? RHS मध्ये 64 येईल. LHS मध्ये जर बघितलं 2चा पॉवर दिला x + 2. मग 64 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 8चा स्क्वेअर आहे. तर 8चा स्क्वेअर, मग आपण 64ला असंही लिहू शकतो किंवा असं पण लिहू शकतो, 2चा क्यूब आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 2चा पॉवर किती येईल? x + 2. कारण 2चा पॉवर आपल्याला दिला होता त्याच्यामुळे आपल्याला 64ला 2 बेस कसा येईल आणि 2चा कितवा पॉवर येईल ह्या गोष्टी आपल्याला शोधायच्या होत्या. त्यामुळे आपल्याला हे काय करून घेतलं, आपण ही मेथड वापरून घेतली. जर बघितलं तर 2चा 3×2 6वा पॉवर येईल आणि 2चा LHS मध्ये काय असेल? x + 2 असेल. x + 2 = 6, तर x बरोबर किती असेल? 4 असेल. 2चा आपल्याला पॉवर काढायला काही जास्त वेळ लागला नाही. फक्त आपल्याला पेपरवर लिहून घेताना ह्या गोष्टी समजायला पाहिजेत. पूर्ण प्रश्न जर तुम्ही लिहित बसला तर त्याच्यामध्ये अजून तुमचे 10-15 सेकंद जाणार आहेत. त्या 10-15-20 सेकंदामध्ये पुढचा प्रश्न एखादा अटेम्प्ट होतो. फक्त प्रश्न बघत बघत सोडवत तेच आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर 16×2 = 32, 16×96 जर आपण केलं किंवा हा प्रश्न बघूनच आपण कॅल्क्युलेशन केलं आणि ही व्हॅल्यू पेपरवर लिहून घेतली, त्याच्यानंतर 128ला आपण ॲज इट इज ठेवलं, मग याचं कॅल्क्युलेशन करून जे RHS मध्ये जर आपल्याला आन्सर भेटलं त्याच्यानंतर मग LHSचा विचार करून आपण पुढे ती स्टेप वाढवत नेली. तर ह्या दोन्ही पण स्टेप करायची काही गरज नाही आहे. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असतील, आता 32 म्हणलं तर 2चा कितवा पॉवर येतो? तर 2चा 5वा पॉवर येतो. हे आपल्याला तोंडपाठ आहे, इथपर्यंत तरी आपल्याला जमतं. 2चा दुसरा पॉवर म्हणजे 4, तिसरा पॉवर म्हणजे 8, चौथा पॉवर म्हणजे 16, हे डबल होत जातं. मग 32 म्हणजे 2चा 5वा पॉवर आहे, तर 64 म्हणजे किती असेल की 2चा 6वा पॉवर. मग ह्या सुद्धा तुम्हाला स्टेप करायची गरज लागत नाही जर तुम्हाला थोड्याशा गोष्टी लक्षात येत असतील. 32 म्हटल्यानंतर 2चा कितवा पॉवर किंवा 64 म्हटल्यानंतर कितवा पॉवर येतो ह्या गोष्टी कळल्या तर तुम्हाला या पुढच्या स्टेप सुद्धा करायची गरज नाही. इथं सुद्धा आपले 5-10 सेकंद वाचतात आणि ह्याच मुळे किंवा ह्याच ओरली कॅल्क्युलेशनमुळे आपल्याला सिम्प्लिफिकेशन चांगल्या पद्धतीने समजतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न बघा. 120 × 3 किती येईल? 360. 360 मधून 144 गेले. 360 मधून जर 144 कॅल्क्युलेशन जड जात असेल तर 360 मधून 144 घालवताना 300 मधून 100 कमी करा 200 आणि 60 मधून 44 कमी करा किती होईल? 16. म्हणजे हे आन्सर किती येईल? 216. 216 डिवायडेड बाय 150. कारण LHS मध्ये असणार 150 RHS मध्ये काय होईल?
डिवाइड होईल किंवा 216 भागिले 150 होईल. जर ह्या व्हॅल्यू जर आपल्याला कमी करायच्या असतील तर 3च्या पाड्यातल्या व्हॅल्यू दिसतात. 3 7 21, 3 2 6 आणि 3 5 15. परत आपल्याला 36 आणि 25 आपण असं घेऊ शकतो कारण या स्क्वेअर व्हॅल्यू आहेत. आपल्याला सुद्धा इथं LHS मध्ये जे व्हॅल्यू काढायचे आहेत, एक्सचा स्क्वेअर किंवा क्वेश्चन मार्कचा स्क्वेअर बरोबर 36 डिवायडेड बाय 25. म्हणजे एक्स बरोबर किती असेल 6 डिवायडेड बाय 5. याचाच अर्थ किती 1.2. 1.2 इथं काय केलं आपण डायरेक्ट एक्झामला आपण जसं करतो तसं 360 वजा 144. मग 360 वजा 144, 300 मधून 100 घालवा 200 आणि या 60 मधून 44 घालवा 16 म्हणजे 216 डिवायडेड बाय 150. मग तुम्ही याला 6 न भाग घालवा 3 न भाग घालवा जे काय टेबल तुमचा असेल जे तुमच्या लगेच लक्षात येईल. 216 म्हटल्यानंतर तुम्हाला 3 लक्षात आलं 3 न भाग द्या किंवा काही लोकांना 6 लक्षात येईल 6 न जर भाग घालवला 6 तिरका 18, 6 गुणिले 6 36 आणि इथे येईल 6 2 12 6 पंचे 30. मग 36 डिवायडेड बाय 25 हे डायरेक्ट आन्सर आलं. मग याचा स्क्वेअर रूट काढायला किती 6 डिवायडेड बाय 5. मग त्याचा आन्सर किती 1.2 येईल. फक्त प्रश्न समजायला पाहिजेत व्हॅल्यू समजायला पाहिजेत की कोणत्या टेबलमध्ये आहेत. हा प्रश्न जर बघितला 361 ने 35 किती केलं 6 9 3 396. पेपरवर लिहिताना मी फक्त डायरेक्ट RHS मध्येच लिहून घेतलं. 26 गुणिले 6 किती होईल हे RHS मध्ये आल्यानंतर मायनस होईल. 6 गुणिले 6 36, 6 2 12 3 15. मग याची आपण जर मायनस करून घेतलं 0 4 240. मग इथं काय होईल 720 हे असं असेल इंटू 100. 100 कुठून आलं हे पर्सेंटेजच्या खाली इथं 100 असतं. RHS मध्ये आल्यानंतर ते काय होईल इंटू होईल. 24 एके 24, 24 तिरकं 72, 100 भागिले 3 म्हणजे 33.33. हे सगळ्यांना माहित आहे. काय केलं याचं ऍडिशन करून घेतली त्याच्यानंतर मग याचं कॅल्क्युलेशन करून आपण ते मायनस करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याला इंटू 100 करून डिवायडेड बाय किती केलं 720 केलं. मग त्याचं आपल्याला आन्सर भेटलं 33.33. स्टेप बाय स्टेप तुम्हाला कळलं पाहिजे. जर तुम्ही याच्यात अडकून बसलात तर मग हे कधी सोडवणार. हे जर करत बसलात तर मग परत हे करून तुम्हाला सबस्ट्रॅक्शन पण करावं लागेल. ठीक आहे बरोबर आहे सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने करताय ते सुद्धा बरोबर आहे. पण कमी वेळेत जे आपल्याला जे करता येईल जे एकदम इझी वेने जाता येईल त्या गोष्टीने सिम्प्लिफिकेशनला आपल्याला काय करायचं टॅकल करायचं आहे. आणि त्या गोष्टी ह्या ऍक्च्युअल ऑफलाईनला जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर ते तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करतानाच तुम्ही अशी करा की त्याची सवय लागेल आणि सवय लागलेल्या गोष्टी तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये ऑटोमॅटिक तुमच्याकडून त्या होत जातील. पुढे बघा इथंच 80% 345चा 80% किती होईल म्हणजे इथं 34.5 घेऊ आपण. इथं 8 गुणिले 34.5, 34 दुनी 68 आणि 69 आणि इथं 4 हाफ डबल. ठीक आहे 4 9 36 कॅरी फॉरवर्ड 3 साइन चूक 24 3 27 276 मायनस करायचं आहे याच्यातून 55 गुणिले 4.4 केलं तरी चालेल. हे 0 कॅन्सल करा 5.5 गुणिले 44 11 गुणिले 22. 11 गुणिले 22 किती येईल 22 एके 22 कॅरी फॉरवर्ड 2 22 एके 22 23 24. 242 मधून 276 मायनस करायचं आहे कारण 242 आधी घेतलंय आपण. मग याचे जर मायनस केलं 4 3 म्हणजे -34 आन्सर येईल -34. हे जसं जमल तसं मी करतोय. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवतच नाही. मला असं वाटलं की हे सोडवायचं आहे आधी म्हणून मी हे सोडवलं. जर तुम्हाला वाटलं की हे सोडवायचं तर तुम्ही ते सोडवा. विचार करत बसायला वेळ नाही RRB क्लर्क प्रीच्या एक्झामला कारण इथं सगळा माइंड गेम आहे. ओरली आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. मग तुम्ही कोणत्याही गोष्टी करा 5.5 गुणिले 44 केलं तर 11 गुणिले 22 म्हणा त्याला डायरेक्ट पेपरवर लिहिताना 11 गुणिले 22 लिहा 22 एके 22 कॅरी फॉरवर्ड 2 22 एके 22 23 24 245 मायनस 8 ने जर भाग दिला 8 ने जर गुणलं तर 34 दुनी 68 आणि 69.5 असल्यामुळे मी 69 केलं आणि इथे येईल 4 4 9 36 कॅरी फॉरवर्ड 3 साइन चूक 24 आणि 3 27. मग 242 मायनस 276 किती येईल 4 आणि 3 -34 प्लस 7चा स्क्वेअर किती येईल 49 49 इंटू 2 जर केलं तर आपल्याला आन्सर येईल 98. तर याचं मायनस करून घ्या 4 6 64. मग हा 64 कोणाचा स्क्वेअर आहे एक्सचा स्क्वेअर बरोबर 64 स्क्वेअर 64चा स्क्वेअर रूट जर घेतलं तर किती येईल 8 येईल. तर तुमचा आन्सर किती असेल 8.
20 ते 25 30 सेकंदाचा हे प्रश्न होता. 35 सेकंद पण ठीक आहे. ह्या एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला हा प्रश्न जमलाच पाहिजे. फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं होतं, पॉईंटमध्ये होतं हाफ डबल, हे पॉईंटमध्ये होतं हाफ डबल, आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला हे ॲड करून त्याचं मायनस करून फक्त आन्सर काढायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲक्च्युअल एक्झामला सुद्धा हेच बघायला मिळणार आहे. बाकीच्या गोष्टी कोणत्याच नाहीत. टेबलमध्ये असणाऱ्या गोष्टी, मल्टिप्लिकेशनमध्ये असणाऱ्या गोष्टी, जे डिवायडेड बाय असतं त्याच्या पाड्यात वरती कुठली तरी एखादी संख्या असते, हे सगळं म्हणजे सिम्प्लिफिकेशन आहे प्री लेवलला. हा प्रश्न जर बघितला तर 399 हे इथं असेल. प्रश्न बघितला कळलं, ठीक आहे. 21चा स्क्वेअर आपण जर करत बसलो तर ते 441 घेऊन 209 399 परत 441 ह्या व्हॅल्यू थोड्याशा आपल्याला कुठेतरी मोठ्या वाटतात, आणि मग क्वेश्चन अटेम्प्ट करू की नको ह्या गोष्टींचा आपल्याला डोक्याचा विचार येतात. मग आपण कधी कधी स्किप करून पुढे पण जातो. पण जर असं केलं, 21 गुणिले 21 आहे, हे 399 आपल्याला इथं तर असं असेल, ठीक आहे. मग 21चा स्क्वेअर करू नका तुम्ही. जर स्ट्रक्चर जर आपण बघितलं, 209 डिवायडेड बाय 399 गुणिले 21चा स्क्वेअर न करता मी 21 गुणिले 21 करतो, आणि मायनस 11चा स्क्वेअर आहे म्हणजे 11 गुणिले 11 करतो, ठीक आहे. हे पण सॉल्व्ह करत नाही. 21 आणि 399चा काय संबंध दिसतो? 21चं जर 10 पट केली तर 210 येईल, आणि 20 पट केली तर 420 येईल, म्हणजे याच्यापेक्षा थोडंसं जास्त येईल. मग जर आपण 21 गुणिले 18 केलं किंवा 21 गुणिले 19 केलं तर कुठेतरी ही व्हॅल्यू भेटेल. जर 21 गुणिले 18 केलं तर युनिट प्लेसला 8 येईल, आणि 21 गुणिले 19 केलं तर युनिट प्लेसला 9 येईल. कुठेतरी 21 गुणिले 9 जर केलं तर 399 येऊ शकतं. 19 एक 19शी 9 कॅरी फॉरवर्ड 1, 19 38 आणि 1 39, 399. फक्त लॉजिक लावलं की 21चे 20 पट जर केली तर आपल्याला 420 भेटतं. तर मग हे कुठेतरी 18 आणि 19च्या पट्टीमध्ये असेल. 18च्या पट्टीत केलं तर युनिट प्लेस चेक करा. 19च्या पट्टीत असेल तर आपल्याला तिथं युनिट प्लेसला किती दिसतं? 9 दिसतं. तर इथं 19 येऊ शकतं, ठीक आहे. जर 19 209ला जर 19 न भागलं तर 19 एक 19 कॅरी फॉरवर्ड 1, 19 एक 19, ठीक आहे. म्हणजे 209 सुद्धा 19च्या पट्टीत येते, म्हणजे आपण 19 घेतलेली व्हॅल्यू बरोबर आहे, हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. मग इथे किती शिल्लक राहिलं? 11 गुणिले 21 आणि मायनस 11 गुणिले 11. मग आता हे पण तुम्ही मल्टिप्लिकेशन करत बसणार का? तर काही करण्याची गरज नाही आहे, कारण इथं कॉमन 11 आहे आणि इथं सुद्धा कॉमन 11 आहे. मग इथं मायनस असल्यामुळं 21 मधून 11 मायनस करा, किती आलं? 10, आणि त्याला कॉमन 11 ने गुणून टाका. 11 गुणिले 10 आन्सर किती येईल? 110. वाटलं तर तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकताय. 21 गुणिले 11 जर केलं, 21 एक 21 कॅरी फॉरवर्ड 2, 21 एक 21 आणि 2 231 मायनस 11 गुणिले 11 121, हे 0 1 1. मी काय केलं होतं की जर असं दिसतंय ना 11 गुणिले 21 आणि इथं 11 गुणिले 11, 11 तर कॉमन आहे, ठीक आहे. 11 कॉमन आहे म्हणून साईडला घेतलं, आणि इथं मायनस चिन्ह असल्यामुळं 21 वजा 11 केलं किती आलं? 10. 11 गुणिले 10 110. याच्यामध्ये एक गोष्ट शिकायला भेटली की असं पण करू शकतो. अजून गोष्ट शिकायला भेटली की हे 21चा गुणाकार न करता आपण 21 गुणिले 21 ॲज इट इज ठेवा. 399 थोडंसं लॉजिक लावून ते 18 19च्या पट्टीत असेल हे सुद्धा तुम्ही तिथं लॉजिक लावा. युनिट प्लेस चेक करा. मग ह्या इतक्या मोठ्या दिसणाऱ्या संख्या ज्या आहेत आपल्याला, जे आपल्याला माहित नाही, 209 कोणाच्या पाड्यामध्ये नाही कळत लगेच, 399 कोणाच्या पाड्यामध्ये नाही कळत लगेच. पण तुम्ही जर ह्या गोष्टी जर तुम्ही स्ट्रक्चर लावून जर 21 गुणिले 21 केलं आणि कुठेतरी लॉजिक लावून त्या गोष्टी जर 18 19च्या पाड्यामध्ये बघितल्यात, 21च्या ठिकाणी दुसरी कोणतीही व्हॅल्यू असते तसं तुम्ही करा. पण लॉजिक लावणं जमलं पाहिजे सिम्प्लिफिकेशन मध्ये. तुम्हाला कळलं पाहिजे की पाडा कुठेतरी येतोय, किंवा जर आपण ते पाड्या पट्टीमध्ये बघितलं तर ती येणारी जी खाली जी संख्या असणार आहे त्या संख्येनं वरती कुठेतरी भाग जातो. ह्या गोष्टी तुम्हाला कळायलाच लागतील, आणि हे त्याच वेळी कळेल ज्यावेळी तुमचं ऑफलाईनचं प्रॅक्टिस जास्त असेल. 86 गुणिले 5 गुणाकार करू नका. 86ला हाफ करा, 5ला डबल करा. 43 गुणिले 10 430, ठीक आहे. जर ऑप्शन बघितले 716 4 युनिट प्लेस तर आपल्याला बऱ्यापैकी वेगळे वेगळे दिसतंय, ठीक आहे. करून बघू. 430. 26 गुणिले 11 युनिट प्लेसला 6 येईल, आणि 13 दोन्ही 26 6 येईल. 6 वजा 6 0, आणि 0 ने इकडले 0 जर आपण युनिट प्लेसचा विचार केला 0 प्लस 0, तर इथं पण 0 आहे आणि इथं पण 0 आहे. मग कसं कळणार?
तर हा प्रश्न आपल्याला सोडावाच लागेल. 5 सेकंदामध्ये, 8 सेकंदामध्ये, 10 सेकंदामध्ये आपण युनिट प्लेस चेक करून घेतलं. इथं युनिट प्लेसला 0, इथं 6 आणि इथं 6, 6 वजा 6 0, 0 प्लस 0, इथं 0 6 6, इथं अधिक, इथं वजा. युनिट प्लेस सांगतोय बरं का मी. 6 वजा 6 0, 0 प्लस 0, इथं पण आहे आणि इथं पण आहे. मग आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करावाच लागेल. 86 गुणिले 5 430, 26 गुणिले 11 26 एके 26, कॅरी फॉरवर्ड 2, 26 एके 26, दोन्ही 28. ऍडिशन करून घ्या. 6 1 7, 716 वजा 22 गुणिले 13 जर केलं, 13 दोन्ही 26, 2 13 दोन्ही 26, 27 28, 0 11 तून 8 गेले 3 आणि 4. तर हे जर एवढे केलं तर 30 येतं. मग 30 कुठं इथंच आहे. आपल्याला हे दोन ऑप्शन होते, एक तर आन्सर हे असेल किंवा हे असेल. मग तुम्ही 430 घ्या किंवा 380 घ्या. मग इथं आपला आन्सर किती येते, 30 येत होतं. सॉरी, इकडचं सुद्धा हे करायची गरज लागली नसती. फक्त आपल्याला आपण 30 पर्यंत पोहोचलो होतो. ठीक आहे, 30 ला क्लिक करा आणि पुढे चला. ह्या 716 मधून 286 वजा करताना मी इथपर्यंत पोहोचले. मग इथं करू नका ना, कारण 30 फक्त इथंच आहे, ह्याच ऑप्शन मध्ये. मग पुढे करून तुमचे 2-4 सेकंद का वाया घालवताय. डायरेक्ट कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्या स्वतःवर. जर कॉन्फिडन्स असेल, आणि हा कॉन्फिडन्स त्याच वेळी जेव्हा तुम्ही मल्टिपल टाइम असे क्वेश्चन सॉल्व्ह कराल ऑफलाईन मध्ये, आणि मग ते तुम्ही इकडे न्याल ऍक्च्युअल एक्झाम मध्ये. ऍक्च्युअल एक्झामला प्रश्न हे असेच असतात. फक्त तुमची मानसिकता तशी असायला पाहिजे की मी प्रश्न सॉल्व्ह करू शकतो, मी फास्ट मध्ये सॉल्व्ह करू शकतो, आणि मी आन्सर जे काढले ते माझं बरोबर आहे. आणि हा कॉन्फिडन्स तेव्हा येईल ज्यावेळी कुठेतरी काटाकाटी होईल, पाड्यात गोष्टी येतील, युनिट प्लेस आपण चेक करू. 2 व्हिडिओ बघितले सिम्प्लिफिकेशनचे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही गोष्टी ह्याच पद्धतीने बघितल्या, आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा ह्याच पद्धतीने बघितल्या. हाफ डबल हे सगळ्या गोष्टी मी करत होतो. काटाकाटी कुठेतरी होत होती. आणि पूर्ण गुणाकार करत बसू नका. पूर्ण व्हॅल्यू भागाकार करताना सुद्धा 8 ने भागा, 4 ने भागा, असा काही मोठा टेबल यावा असं काही नसतं. 30 पर्यंत पाडेपाठ असायला पाहिजेत असंही काही नाही. तुम्हाला 20 पर्यंत जरी पाडेपाठ असले, फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण 28 गुणिले 8 करतोय मी, 28 गुणिले 8 करतोय, मग मला 28चा पाडा येत नाही. आपण 8 ने गुणू शकतो, बरोबर. 8 गुणिले 8 64, 4 करू शकतो, कॅरी फॉरवर्ड 6, 8 दोन्ही 16 आणि 6 22, हे करू शकतो. पण 28 गुणिले 8 ला करताना जर तुम्ही, ठीक आहे तुमच्याकडे पेन पेपर आहे तर मग करू शकताय, जर 28चा पाडा येत नसेल तर. पण मनातल्या मनात करायचंय. मग मी काय करीन, 28 8 56 4 112 2, इकडं डबल करत गेलो, इकडं हाफ करत गेलो. 112 2 तुम्हाला येत नाही का मग मनातल्या मनात. 112 गुणिले 2 जर केलं तर 224 तुम्हाला आरामात येतं. बऱ्याच गोष्टी आहेत. 29 गुणिले 9 हे करायचंय. मग आता इथं हाफ पण होत नाही, डबल पण होत नाही. मग मी काय करीन, 29 गुणिले इथं काय करीन, 10 वजा 1 असं करीन. 29 ची 10 पट करीन 290, आणि त्याच्यामधून 29 घालवेन. मग 29 घालवताना सुद्धा मला सुद्धा जड जाईल. मग मी 290 वजा 30 करेन, तर किती येईल, 260, आणि त्याच्यामध्ये 1 मिळवेन. मग किती आलं, 261. लहान लहान गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला ऑफलाईन तुम्हाला स्वतः शिकावे लागतील, किंवा स्वतः ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्राय करून बघावं लागेल. मग इथं मी असं म्हटलं का की मला 29 गुणिले 9, मग मनातल्या मनात करताना मला 9चा पाडा कसं करू, 9 गुणिले 9 81 केलं तर माझं 8 विसरतं. मग कसं कराल. 29 गुणिले 9 म्हटलं तर तुम्हाला सांगितलं की पेन पेपर नाही तुम्हाला, करा 39 गुणिले 9 करा, 49 गुणिले 9 करा. मग 49चे 10 पट करा ना, 490, आणि त्याच्यामधून मग 49 मायनस करा. काय हरकत आहे, 50 मायनस करा, 440 येईल, आणि 1 मिळवा, 441. मग 49 9चं आन्सर हे 441च येईल. 9 गुणिले 9 81, कॅरी फॉरवर्ड 8, 9 चूक 36 ने 8 44. मग इथं इझी पद्धतीने चला. तुम्ही तुमच्या पद्धती स्वतः शोधून काढा. जसं तुम्ही एखाद्या वेळेस ऑफलाईनला सॉल्व्ह करत बसताय, तर ट्राय करत राहा, अशा गोष्टी ट्राय करत राहा. कुठे ना कुठे तर तुम्हाला ते लिंक होत जातील, आणि एक चांगला अटेम्प्ट तुमचा होऊन जाईल. आणि सिम्प्लिफिकेशन जितकं तुम्ही फास्ट मध्ये कराल, तितक्याच गोष्टी तुम्हाला पुढे पर्सेंटेज मध्ये, प्रॉफिट लॉस मध्ये, सगळ्याच टॉपिक मध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सिम्प्लिफिकेशन हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. हा सुरुवातीला घेण्याचं माझं कारण हेच होतं की कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन ज्याला जमलं, ओरली गोष्टी ज्याला जमल्या, जो मनात ठेवतोय, किंवा जर एखाद्या वेळेस पेपरवरती क्लिअर लिहितोय,
कळतंय त्याला काय लिहितोय. कधी कधी गडबडीनं आपण काय लिहितो 1 2 होऊन जातं, 9 होऊन जातं, काही कळत नाही. सगळ्या गोष्टी लहान सहान गोष्टी आहेत, पण लहान गोष्टीतून मोठे प्रश्न सुद्धा चुकतात. त्याच्यामुळं एकदम क्लिअर गोष्टी तुमच्या पेपरवरती येऊ देत. डोक्यात पण एकदम क्लिअर गोष्टी असाव्यात. हाफ डबल, युनिट प्लेस, काटाकाटी, टेबल, हे सगळं म्हणजे सिम्प्लिफिकेशन आहे. त्याच्यामुळं सिम्प्लिफिकेशनला हलक्यात घेऊ नका. व्हिडिओ जरी लहान असला, टॉपिक जरी इझी असला, तर त्यातला एक डिजिट जरी चुकला तर तुमचा आन्सर चुकू शकतं. गडबडीने पुढे जाल आणि तुमची नॉर्मलायझेशनमुळे तुम्ही मायनसमध्ये याल. सो काळजी घ्या. 2 व्हिडिओ बघितले. सिम्प्लिफिकेशनच्या बाबतीत अजून काही बघावं लागेल असं मला काही वाटत नाही. ठीक आहे, सिम्प्लिफिकेशनचे 2 व्हिडिओ बघून घ्या. आवडले तर लाईक करा, कमेंट करा. काही याच्यामध्ये चुका असतील तर त्या सुद्धा कमेंट करा. बोलता बोलता काही चुकी माझ्याकडून बोललं गेलं असेल तर ते सुद्धा कमेंट करा किंवा सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट करेन. आणि पुढचा आपण कमर्शियलचे टॉपिक वाईज व्हिडिओ घेतोय. जसं जसं मला वेळ भेटेल तसं तसं मी ह्या सगळ्या गोष्टी करतोय. सगळ्यांनी व्हिडिओ अटेंड करा आणि चांगला प्रतिसाद द्या. तुम्ही जर व्हिडिओ बघितले किंवा चांगला रिस्पॉन्स दिला तरच मला व्हिडिओ करायची तेवढी आवड होईल आणि त्यातून मला वेळ मिळेल. फक्त तुमच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. चांगला सपोर्ट राहूया. इथंच थांबूया. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कमर्शियलचे टॉपिक आपण घेऊ. पुन्हा भेटू. व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि खाली कमेंट करा. थँक्यू सो मच.